तुमच्यासोबतही असं होते का की घरी ढोकळा बनवायचं म्हटलं की सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनणार की नाही याची काळजी वाटते, कारण मार्केटमधला जो ढोकळा खूपच सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनतो, घरी तसं परफेक्ट बनत नाही. तर मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते. ह्याच मेजरमेंटने तुम्ही ढोकळा बनवा, खूपच परफेक्ट, सॉफ्ट आणि मार्केटपेक्षाही भारी बनून तयार होतो. त्याकरता सर्वप्रथम मी इथे एक मोठी वाटी बेसन घेतलंय. बेसनना असं चाळून घेतलंय. त्यानंतर एक मोठा चमचा त्याच्यामध्ये साखर टाकून घेणार. अर्धा चमचा मी छोटावाला इथे मीठ टाकून घेणार आहे आणि चिमूटभर इथे आपल्याला लिंबू सत्व वापरायचंय. बिलकुल थोडंसंच टाकलंय, तुम्ही बघू शकता मी जास्त लिंबू सत्व वापरलेलं नाहीये, अगदी थोडंसंच टाकायचंय. आणि त्यानंतर चिमूटभर हळद टाकून घेणार, त्याच्याने रंग पण छान येईल आपल्याला. आता मिक्स करून घेऊया. आणि ज्या वाटीने मी बेसन पीठ मेजर केलं होतं तेवढीच वाटी भरून आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचंय. अजिबात मी शिल्लकचं पाणी एकही थेंब याच्यामध्ये टाकणार नाही. तेवढ्याच पाण्यामध्ये आपलं खूपच छान बॅटर बनून तयार होऊन जातं. आणि याच कारणाने काय होतं की जे आपला ढोकळा खूपच परफेक्ट आणि स्पॉन्जी बनतो. आता याला विस्करनी मस्तपैकी ढवळून घ्यायचे, एकच डायरेक्शन मध्ये मिक्स करायचे, जेणेकरून पिठामध्ये जी आपली जी हवा एअर आहे ना ते त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाते आणि फ्लफी बनवते आपल्या जे बॅटर आहे त्याला. आता एक मोठा चमचा मी ते तेल टाकून घेतलंय आणि तेल टाकल्यानंतर ही एकाच डायरेक्शन मध्ये मिक्स केलंय मी. आता इथे मी स्टीमर मध्ये पाणी तापायला ठेवून देणार आहे आणि स्टीमरचं झाकण ठेवून आपल्याला याला स्टीम करून घ्यायचं आहे. आणि जेव्हा आपल्याला ढोकळा तयार करायचा आहे, रेडी झालाय आपलं स्टीमर, त्यावेळेला एकदम एक झटपट तुम्हाला ट्रिक्स सांगते मी. तर ज्या भांड्यामध्ये मी ढोकळा तयार करणार आहे त्या भांड्याला असं तेल लावून मी ग्रीस करून घेतलंय. आता जसंच आपल्याला ढोकळा रेडी करायचा आहे तसंच मी बॅटरमध्ये एक मोठं पॅकेट इनोचं पूर्ण मिक्स करून घेतलंय. आणि 1 ते 2 मिनिटं कंटिन्यू आपल्याला बॅटरला चांगलं एकाच डायरेक्शन मध्ये असं फेटून घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता आपलं बॅटर किती परफेक्ट फ्लफी बनून तयार झालेलं आहे. आता याला आपण पटकन ज्या भांड्याला आपण ग्रीस केलेलं आहे त्याच्यामध्ये वतून घेऊया आणि स्टीमर मध्ये स्टीम करायला ठेवून देऊ. आता झाकण ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनिटं स्टीम करून घ्यायचंय. मध्ये आपल्याला झाकण अजिबात काढून बघायचं नाहीये. 10 ते 15 मिनिटं मीडियम फ्लेमवरती आपल्याला ढोकळा तयार करून घ्यायचंय. इथे मी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता रेडी करून घेतलाय आणि बघू शकता 12 मिनिटांनंतरच आपला किती परफेक्ट ढोकळा बनून तयार झालेला आहे. बिलकुल बी स्टिकला चिटकत नाहीये, अगदी परफेक्ट सॉफ्ट ढोकळा आपला बनून तयार होऊन जातो. आता एका कढईमध्ये मी तेल टाकून घेणार आहे 1 चमचा, त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेणार आहे, कढीपत्ता टाकून घेणार आहे आणि जे चिरलेल्या 4-5 मिरच्या होत्या त्याही टाकून घेतल्या. मिरच्या फिक्क्या होत्या म्हणून मी जास्त वापरल्या, तिखट असल्या तर तुम्ही कमी वापरा. आणि मस्तपैकी मिरच्या तयार झाल्या. त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला साखर टाकून घ्यायचंय आणि कपभर पाणी टाकून घेणार आहे. आता आपलं हे पाणी तयार झालेलं आहे. एका साईडला आपला ढोकळाही रेडी झालाय, त्याला आपण कट करून घेऊया. तर एका प्लेटमध्ये अशा प्रकारे मी ढोकळा काढून घेते आणि तुम्ही बघू शकता किती परफेक्ट आपला ढोकळा बनून तयार होऊन जातो. बिलकुल सॉफ्ट, स्पॉन्जी, मार्केट सारखंच तयार होतो, अजिबात बिघडत नाही, बिचकत नाही. तर तुम्ही जेवढं बेसन पीठ वापरणार तेवढंच पाण्याचा वापर करा आणि परफेक्ट जेवढं मी सामान सांगितले तसं वापरा. कधीही तुमचा ढोकळा बिघडणार नाही. अगदी सॉफ्ट, परफेक्ट, स्पॉन्जी ढोकळा घरच्या घरी बनवून तयार होऊन जातं. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, खूपच भारी झालं होतं. आता कट करून झालेल्या ढोकळ्यावरती आपण जे पाणी तयार करून ठेवलं होतं साखर आणि मिरचीचं ते असं टाकून घेऊयात आणि बघताच बघता आपला इन्स्टंट ढोकळा बनवून तयार होऊन जातो. खूपच भारी आणि बनणार. ही रेसिपी नक्की ट्राय करा. जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा आणि मराठी तडकाला आताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत धन्यवाद.